धनु राशीसाठी सध्या विपरीत राजयोग जो आहे तो प्रभावीपणे काम करायला सुरुवात झालेला आहे. आणि यामागचं कारणही स्पष्ट आहे की 12व्या भावाचा स्वामी बुध अष्टम स्थानातून गोचर करतोय आणि तुमच्या राशीचा स्वामी शुक्र भाग्यस्थानात आहे. आणि ही रचना काही सरळ नसते. याचा अर्थ असा असतो की आयुष्यात जिथे अडथळे निर्माण होतात तिथूनच पुढे जाण्याचा मार्ग तयार होतो. पण हा मार्ग सरळ, सोपा किंवा आरामदायक नसतोच. आधी गोंधळ, अनिश्चितता आणि मग त्यातून हालचाल जाणवते आणि त्यानंतरच हळूहळू स्थिती तुमच्या बाजूने वळायला सुरुवात होत असते. सध्या तुमच्या मनाची अवस्था पण तशाच पद्धती झालेली आहे. अनेक विचारांचा प्रवाह सध्या मनामध्ये सुरू आहे. एखादा निर्णय घ्यायची वेळ तुमच्या समोर आली तर आधी तुम्ही त्याचे वेगवेगळे पैलू तपासत आहात. इतकंच नाही तर पुढे काय चुकू शकतं याचीही तुम्ही अंदाज बांधायला सुरुवात केलेला आहे. यामुळे कसं आहे की कृती पुढे ढकलली जाते आणि वेळ निघून जातो. 8व्या भावाचा प्रभाव असल्यामुळे काय होतं, तुमच्या विचारांमध्ये खोलवर जाण्याची थोडी प्रवृत्ती वाढत असते आणि सध्या गोष्टी सरळ स्वीकारण्याऐवजी त्यामागचं काहीतरी शोधण्याची सवय तुम्हाला लागलेली आहे. लोकांचं बोलणं असेल, त्यांची ऍक्शन असेल, सगळ्यात तुम्ही काहीतरी वेगळा अर्थ काढताय की जो अपेक्षित पण नसतो कधी कधी. त्यामुळे कसं होतं की सगळं व्यवस्थित दिसत असलं तरी तुम्हाला आतून तरी सुद्धा कुठेतरी अनामिक ताण जो असतो ना तो जाणवतो. तसंच तुमच्या वागण्यामध्ये सुद्धा एक असंतुलित लय दिसत आहे. काही वेळा तुम्ही इतका विचार केला की निर्णय झालेला नाहीये आणि काही वेळा अचानक पुढे तुम्ही सरसावत गेलेला आहात. या दोन टोकांमुळे अडचणी निर्माण झाल्या आणि एकीकडे संधी हातातून निसटल्या तर दुसरीकडे घाईघाईत घेतलेली पावलं ही प्रश्न निर्माण करत होती. ठीक आहे, भावनिक पातळीवर जर याचा विचार केला ना तर लोकांच्या सहवासात असूनही कधी कधी वेगळे पण जाणवतं. भावनिक पातळीवर जर विचार केला तर लोकांच्या सहवासात असूनही एक वेगळे पण जाणवत असतं. संवाद असतो पण आतली जोड थोडीशी कमी झाल्यासारखी वाटते. काही गोष्टी तुम्ही स्वतःपुरता ठेवता कारण तुम्हाला असं वाटतं की समोरच्याला त्या पूर्णपणे समजणार नाही. पण यामुळे कसं होतं की मनावरती दडपण वाढत जातं आणि हा थोडा विपरीत राजयोगाचा परिणाम आहे. अपयशामुळे ते काही जाणवत नाही. थोडंसं कसं होतं की तुम्हाला कोणतरी समजून घेणार नाही हे दडपण मनावर येतं. त्यामुळे तुम्ही अनेक गोष्टी इतरांना शेअर करत नाही आणि पुढेही तसंच घडू शकतं. आणि हा ताण जो आहे ना तो उलट परिस्थिती काय करतो, अजून गुंतागुंतीची करू शकतो. तुम्ही स्वतःला सांगत आहात की योग्य क्षणाची वाट पाहिली पाहिजे, पण प्रत्यक्षात काही निर्णय तुम्ही पुढे ढकललेले आहेत आणि ही सवय जरा बदलली नाही ना तर तीच पुढे अडथळा पण ठरू शकते. कारण स्पष्टता ही आधी मिळत नसते, ती नेहमी कृतीतून तयार होते. त्यामुळे अनिश्चितपणा जो असतो की नाही त्याला सामोरे गेल्याशिवाय स्पष्टता तरी येणार नाही ना. आता इथून पुढे काय करायचंय ते सरळ आहे. निर्णय तुम्ही लांबवू नका, ठराविक वेळेत निष्कर्ष काढा आणि मनात फिरणारे जे सगळे विचार आहेत ना ते बाहेर काढा, लिहून ठेवा. सर्वात महत्वाचं म्हणजे ऍक्शन सुरुवात करा. विचार नंतर केला तरी चालेल पण कृती उशिरा केली तर संधी परत येत नाही ना. तसंच करिअर असेल किंवा व्यवसाय असेल याच्या बाबतीत पण कसं आहे की सध्या विपरीत राजयोगाने परिणाम दाखवायला सुरुवात केलेली आहे. पण एक गोष्ट इथं स्पष्ट समजून घ्या की हा योग सरळ फायदा देत नाही तर गोंधळातून संधी निर्माण करतो. कारण की व्ययभावाचा जो स्वामी बुध आहे ना तो 8व्या भावातून गोचर केल्यानंतर आधी खर्च, गोंधळ, अनपेक्षितता आणि मग संधी दिसते. आणि ही वेळ ओळखण्याची क्षमता जी आहे ना ती तुमच्यामध्ये आहे, आधीपासून आहे. सध्या तुमच्या करिअरमध्ये किंवा व्यवसायामध्ये एक विचित्र स्थिती अशी झालेली आहे की तुम्ही मेहनत केली, पुढेही करताल, प्रयत्न करताल, पण त्याचा सरळ परिणाम दिसत नाही. म्हणजे काम चालू असतं पण कधी कधी लवकर पूर्ण झालं नाही याचं समाधान नसतं. कधी कधी एक प्लॅनिंग तुम्ही केलेलं असतं, थोडा वेळ दिलेला असतो आणि लगेच मग काय होतं दुसऱ्या गोष्टीकडे तुम्ही वळता आणि यामुळे परिणाम कसा आहे मिळतच नाही. आर्थिक बाबतीतही काही असंच चित्र असतं. हे पैसा येतो पण टिकत नाही आणि काही अनपेक्षित खर्च असतात, काही चुकीचे निर्णय असतात किंवा काही वेळा भावनेतून घेतलेले आर्थिक पाऊल असते. यामुळे ताळमेळ बिघडतो आणि हे पूर्णपणे योगामुळे नाहीये. इथे तुमची सवयही कारणीभूत आहे. तुम्ही आधी पूर्ण विचार न करता पाऊल टाकलेला आहे आणि नंतर त्याला सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे की जी तुम्ही दुर्लक्षित करत आहात. या काळात तुम्हाला लपलेली संधी मिळू शकते. म्हणजे सरळ स्पष्ट मार्गाने नाहीये पण एखाद्या अडचणीच्या मागे, एखाद्या गोंधळाच्या परिस्थितीत एक नवीन दिशा उघडू शकते आणि हा विपरीत राजयोगाचा खरा फायदा आहे. पण जर तुम्ही त्यावेळेत घाबरला किंवा मागे हटला तर मग संधी ही आहे ना ती हातातून निघून जाऊ शकते. हे तुमच्या कामाच्या पद्धतीत एक थोडी चूक जाणवते की तुम्ही परिणाम जो असतो ना तो फार लवकर मिळेल असं अपेक्षित करता. थोडं काम केलं की लगेच कुठंतरी फळ मिळावं, पण सध्याच्या काळात तसं होणार नाहीये. इथे संयम आणि सातत्यच आवश्यक राहील. नाहीतर तुम्ही सतत सुरुवात करत राहताल पण पूर्णत्वाला काही जात नसतं. एक गोष्ट लक्षात ठेवा की हा काळ तुम्हाला तपासतो आहे, तुम्हाला विचार करायला लावतो आहे
की तुम्ही खरंच कोणत्या दिशेने जायचं ठरवलं आहे का. आणि जर तुम्ही स्पष्ट दिशा निवडली नाही तर परिस्थिती तुम्हाला जबरदस्तीने वळवते. सरळ सांगायचं तर कसं आहे की सध्या जास्त काम केलं तरी फायदा नाहीये आणि योग्य कामावर लक्ष केंद्रित केलं तरच फायदा आहे ना, हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे अनावश्यक गोष्टी, इतर प्रयोग आणि सतत दिशा बदलणं हे थांबवलं नाही तर आर्थिक आणि व्यावसायिक दोन्हीही पातळीवर मग नुकसान वाढत जातं. मग ह्या गोष्टीमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे. तुमच्या कामाच्या क्षेत्रात 1 किंवा 2 गोष्टी ठरवा आणि त्यावर पूर्ण लक्ष द्या. खर्चावर नियंत्रण ठेवा, विशेषतः भावनेतून घेतलेले निर्णय टाळायचे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, अडचण दिसली की मागे हटू नका, कारण की सध्या त्या अडचणीतूनच फायदा बाहेर येणार आहे. हा विपरीत राजयोगाचा स्वभाव आहे. नातेसंबंधाच्या बाबतीत कसं आहे की सध्या विपरीत राजयोग स्पष्ट नातेसंबंधावर परिणाम करतोय. कसा की व्ययभावाचा स्वामी बुध अष्टमात असल्यामुळे मनातल्या गोष्टी दडपून ठेवण्याची प्रवृत्ती वाढते आणि भाग्यातील शुक्र संबंध टिकवण्याची संधी देतो. पण अट एकच आहे, सत्य टाळलं तर नात्यांमध्ये अडचण येते. त्यामुळे सध्या तुमच्या नात्यांमध्ये ठीक वाटेल पण आतून कुठेतरी तडे जे असतात ना ते गेलेले तुम्हाला जाणवतात. संवाद असतो पण स्पष्ट नसतो आणि तुम्ही पूर्णपणे उघड बोलत नाही आणि समोरच्याकडून मात्र पूर्ण समजून घेण्याची अपेक्षा ठेवता आणि ही अपेक्षा वास्तववादी नाहीये ना. न सांगितलेल्या गोष्टींमुळेच काय होतं, गैरसमज वाढतो. तुमच्या मनात काही शंका, काही नाराजी, काही अपेक्षा आहेत पण तुम्ही त्या थेट व्यक्त करत नाहीत आणि तुम्ही वाट पाहता की समोरचा स्वतःहून समजेल. पण इथे चूक होणार आहे. समोरचा तुमच्या मनात डोकावू शकत नाहीये. त्यामुळे मग हळूहळू अंतर तयार होतं. काही नात्यांमध्ये तुम्ही जाणीवपूर्वक थोडा दूर गेल्यासारखे पण वाटतात आणि हे तुम्ही संरक्षण म्हणून करत आहात. जास्त गुंतलो गेलं तर दुखावलं जाईल आणि ह्या भीतीनेच होतं. पण यामुळेच नातं कमकुवत होतं. तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवताय पण नातं मात्र कमजोर करत आहात. एक आणखी कठोर सत्य समजून घ्या बरं का, की तुमच्या अहंकाराचा काही ठिकाणी प्रभाव दिसतो. तुम्हाला वाटतं की तुम्हीच आधी का पुढे जावं, तुम्हीच का समजून घ्यावं, तुम्हीच का स्पष्ट बोलावं. पण ह्या विचारांमुळे संवाद थांबतो आणि नात्यात मग कोण बरोबर यापेक्षा नातं टिकतंय का हे महत्वाचं असतं ना. आणि इथे तुम्ही चुकीच्या गोष्टीवर लक्ष देत बसलाय. मग ह्या काळात एक गोष्ट निश्चित आहे की काही नाती परीक्षेतून जाणार. जी नाती बरोबर टिकली आहेत पण आतून मजबूत नाही ना, ती थोडी दरार निर्माण करू शकतात. आणि नाती खऱ्या अर्थाने मजबूत आहेत का नाहीत हे पण आता तुम्हाला लक्षात येईल ना. त्यामुळे हा काळ नात्यांची खरी गुणवत्ता दाखवेल. तुमचं ते रिलेशनशिप मधली क्वालिटी तुम्हाला कळेल. कसं होतं की भूतकाळातल्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवतात आणि त्यावर सध्याचा निर्णय तुम्ही घेता. त्यामुळे तुम्ही वर्तमानातल्या व्यक्तीला न्याय देत नाहीयेत. प्रत्येक वेळेस जुना अनुभव लावून नवीन परिस्थिती पाहणं गरजेचं नाहीये ना. त्यामुळे तुमचा दृष्टिकोन जो आहे ना तो थोडा बिघडलेला आहे. स्पष्ट सांगायचं असेल तर ठीक आहे, स्पष्ट संवाद करा, गोलमोल बोलू नका ना, जे वाटते ते नीट सांगा, अपेक्षा मनात ठेवू नका, व्यक्त करा. आणि सर्वात महत्वाचं, कोण जिंकलं यावर लक्ष न देता नातं टिकलं का यावर लक्ष द्या ना. आणि जर तुम्ही हे केलं नाही तर हळूहळू अंतर वाढेल आणि एक दिवस मग ते अचानक जरा दरार तयार करतं नात्यामध्ये आणि त्यावेळी मग दुरुस्त करायला थोडा उशीर होत असतो. काही घटना ज्या आहेत ना तुळ राशीच्या बाबतीत घडू शकतात. तर मी सुरुवातीला म्हणालो की आधी गोंधळ मग त्यातून उलगडा आणि भाग्यातला शुक्र योग्य वेळी दिशा देईल. पण ती ओळखण्याची तयारी तुमच्यात असलीच पाहिजे. लक्षात घ्या की सध्या चालू असलेला काळ ठीक आहे, ॲव्हरेज आहे. पुढील काळात काही अचानक घडणाऱ्या गोष्टी असतात ना, त्या गोष्टी तुम्हाला थोड्याशा गोंधळ निर्माण करणाऱ्या आणि त्रासदायक वाटू शकतात. पण प्रत्यक्षात त्या तुमची दिशा बदलण्यासाठी येणार आहेत. हा फायदा आहे ना, दिशा बदलणे हा फायदा आहे. एखादी परिस्थिती अचानक हाताबाहेर गेल्यासारखी वाटेल, जसं कामात बदल होणे, एखादी योजना अडकून पडणे किंवा अपेक्षित परिणाम न मिळणे, तर पहिल्या नजरेत हे सगळं नकारात्मक वाटेल. पण इथेच बहुतेक लोक चूक करतात. ते त्या क्षणी घाबरून मागे हटतात. आणि जर तुम्ही तसंच केलं ना तर मग इथे तयार होणारी संधी जी आहे ती तुमच्या हातातून निसटून जाईल. काही ठिकाणी तुम्हाला जबरदस्तीने निर्णय घ्यावे लागतील. वेळ मिळणार नाहीये, पूर्ण माहिती मिळणार नाही आणि तरीही पुढे जावं लागेल. हा तुमच्यासाठी कठीण भाग आहे, कारण तुम्ही नेहमी स्पष्टता मिळाल्यावरच पाऊल टाकता. पण या काळात कसं आहे की नियम उलटा आहे. आधी पाऊल टाका आणि मगच तुम्ही काय करा, गोष्टी तुम्हाला स्पष्ट होत जातील. हा एक महत्वाचा ट्रिगर म्हणजे काय, सत्य समोर येतं ना. हे करिअरमध्ये असू शकतं, एखाद्या व्यक्तीबद्दल असू शकतं किंवा ही परिस्थिती स्वतःबद्दलही असू शकते. काही गोष्टी ज्या दुर्लक्षित केल्या आहेत ना त्या आता लपून राहणार नाहीत आणि त्या अवघड होतील आणि तुम्हाला त्यावर प्रतिक्रिया द्यावी लागेल. काही लोक तुमच्या आयुष्यातून बाजूला होतील आणि त्यांचं वागणं पण थोडंसं बदललेलं दिसू शकेल आणि हे अचानक वाटेल. पण खरं म्हणजे कसं आहे, ते आधीपासून तयार होतच होतं आणि आता फक्त ते स्पष्टपणे दिसायला लागेल आणि हे थोडं स्वीकारणं अवघड जाईल पण गरजेचं आहे ना. सकारात्मक बाजू अशी आहे की या सगळ्या गोंधळातच
तुम्हाला एक अशी संधी मिळेल जी आधी दिसत नव्हती, आणि ही संधी थेट मिळणार नाहीये, ती एखाद्या समस्येच्या मागे लपलेली असते. आणि जर तुम्ही त्या समस्येला योग्य पद्धतीने हाताळलं ना, तर त्यातून मोठा फायदा मिळू शकतो. इथेच एक कसोटी आहे तुमच्यासाठी, ती म्हणजे तुमची प्रतिक्रिया. परिस्थितीपेक्षा महत्वाचं आहे की तुम्ही कसा प्रतिसाद देताय. घाबरलात तर नुकसान आणि शांत राहिला तर फायदा. सरळ सांगतो की पुढचा काळ तुम्हाला ढकलणारच आहे, ते तुम्हाला आरामाच्या क्षेत्रातून बाहेर काढणार आहे. आणि जर तुम्ही स्वतःहून बदल स्वीकारला नाही तर परिस्थिती मग तुम्हाला थोडं बदलायला भाग पाडेल. मग आता अशा परिस्थितीत काय करायचं? घटना घडल्या की लगेच निर्णय घेण्याऐवजी थोडं थांबा आणि निरीक्षण करा. घाबरून काही प्रतिक्रिया देऊ नका किंवा निर्णय घेऊ नका. प्रत्येक अडचणीत कसं आहे की यातून काही फायदा लपलेला आहे का, हा प्रश्न स्वतःला विचारा ना. आणि हे केलं तर हा काळ तुम्हाला वर नेईल, नाहीतर तोच काळ तुम्हाला त्या चक्रात अडकून ठेवतो. लक्षात घ्या, कसं आहे की विपरीत राजयोग असला तरी तुमचा राशीचा स्वामी भाग्यातून जातोय आणि तुमच्या राशीवर सध्या गुरुचं गोचर आहे, गुरुची दृष्टी आहे. त्यामुळे कसंही असलं तरी कुठून ना कुठून तरी मार्गदर्शन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. पण हा विपरीत राजयोग गोंधळात मात्र अडकून ठेवतो, त्यातली संधी दाखवतो. पण ती संधी दाखवण्यासाठी थोडं तुम्हाला गुरूंचं मार्गदर्शन हे नेहमी अपेक्षित असतंच. थोडंसं कसं आहे की स्वतःला तुम्ही शांतपणे आत्मपरीक्षणासाठी तयार करणं अशा वेळेस गरजेचं असतं. चूक काय होते की तुम्ही स्वतःला पूर्णपणे प्रामाणिक पाहत नाही. तुम्हाला तुमच्या ती ताकद लक्षात येत नाही आणि कमकुवत बाजू तुम्ही मान्य करायला लगेच तयार होता. ते स्वतःला सांगता की परिस्थिती कठीण आहे, मला लोक समजत नाहीत, वेळ योग्य नाहीये. पण सगळं बाहेर ढकलणं सोपं नाहीये ना, आत पण थोडं बघा ना, ते कठीण असतं ना. आणि तेच तुम्ही टाळता बऱ्याच वेळा. अजून एक मोठी चूक आहे की सतत डायरेक्शन बदलता. एक गोष्ट सुरुवात केली, थोडी पुढे गेली आणि मग दुसऱ्या पर्यायाकडे वळता. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही पर्याय शोधताय, पण प्रत्यक्षात तुम्ही स्थिर नाहीये तो. यामुळे कोणतीही गोष्ट पूर्ण ताकदीने पुढे जात नाहीये. आणि हा पॅटर्न तुम्ही तोडला नाही तर कितीही संधी आल्या तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही ना. अजून एक गोष्ट अशी आहे की भावनेतून तुम्ही खर्चिक निर्णय घेता. काही वेळा तुम्ही पूर्ण विचार न करता पाऊल टाकता. विशेषतः जेव्हा ताण वाढतो त्या क्षणी तो निर्णय योग्य वाटतो, पण नंतर त्याचे परिणाम तुम्हाला संभाळायला लागतात ना. हे तुम्हाला आधी अनुभवायला आलेलं आहे, पण तरीही ती चूक पुन्हा पुन्हा होत आहे. अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की अहंकार आणि हट्टीपणा. म्हणजे तुम्हाला वाटतं की तुम्ही एक बॅलन्स्ड आहात, पण काही प्रसंगात तुम्ही तडजोड करायला तयार नसता. मी का बदलू, हा विचार नकळत येतो ना. यामुळे नात्यांमध्ये, कामाच्या ठिकाणी आणि निर्णयांमध्ये अडथळे तयार होत राहतात. आणि एक गोष्ट अशी घडू शकते बरं का, की जास्त विचार तुम्ही करताल आणि स्वतःलाच पुढेही गोंधळात टाकताल. तुम्हाला असं वाटेल की तुम्ही सगळं खोलवर समजून घेतलेलं आहे, पण प्रत्यक्षात तुम्ही स्वतःला थांबवलेलं आहे. विचार उपयोगी आहे, पण मर्यादेपलीकडे तो गेला तर अडथळा बनेल पुढे जाऊन. आणि सगळ्यात कठोर सत्य पुढच्या काळासाठी असेल की तुमची सर्वात मोठी अडचण परिस्थिती नाहीये, तुम्ही स्वतःच आहेत. आणि हे मान्य केलं ना तर तुम्हाला पुढचा बदल शक्य होईल. म्हणून काय केलं पाहिजे की प्रत्येक निर्णय घेतल्यानंतर स्वतःला एक प्रश्न विचारा की ही कृती माझ्या भीतीतून आली आहे का स्पष्ट विचारातून आलेली आहे. आणि जर उत्तर भीती असेल तर मग थांबा आणि पुन्हा विचार करा. एक दिशा ठरवा, किमान काही काळ त्यात तुम्ही बदल करू नका. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःला फसवणं तुम्ही थांबवलं पाहिजे. आणि उपाय करायचे असेल तर दररोज सकाळी उठल्यावर कोणता मोठा विधी करू नका. फक्त तुम्ही 5 ते 10 मिनिट शांत बसा, श्वासावर लक्ष द्या. हे साधं वाटतं, पण तुमच्यासाठी सर्वात ताकदवान हेच आहे सध्या. ठीक आहे, बुध अष्टमातून गोचर करतो आहे ना, तर तुम्ही बुधाची उपासना करा. बुध कवच असतं, गणपतीची उपासना असते. आवाज मोठा नकोय, पण त्याच्यावरती लक्ष पाहिजे. किंवा बुधाचा बीज मंत्र पण जाप केला तर विचारांची गती कमी होते. आणि शुक्र भाग्य मजबूत ठेवतोच आहे तुमचा. त्याच्यासाठी अजून बळ वाढायचं असेल तर एखाद्या स्त्रीला किंवा गरजू व्यक्तीला काहीतरी तुम्ही द्या. अगदी लहान गोष्ट चालेल, पण मनापासून द्या, दिखावा नको आहे. हा उपाय तुमचं नशीब शांतपणे मजबूत करतो. ते तुम्हाला कळतही नाही, पण ते न कळत कुठेतरी पोचलेलं असतं चांगल्या कार्यासाठी. आणि जे बदल होणार आहेत त्याला विरोध तर मात्र आपण केला नाही पाहिजे. म्हणून कसं आहे की आठवड्यातून एकदा 10 ते 15 मिनिट एकटं बसा, स्वतःला सरळ प्रश्न विचारा की मी काय टाळतो आहे. तर उत्तर काय येईल माहिती का, अनकम्फर्टेबल असेल, पण तिथेच ग्रोथ आहे ना. कोणताही मोठा यज्ञ, मोठे खर्च किंवा गुंतागुंतीचे उपाय करण्याची आवश्यकता नाहीये. तुमची समस्या बाहेर नाहीये, आत आहे. त्यामुळे उपायही आतच असतो ना. त्यामुळे स्पष्ट एक सांगतो की जर तुम्ही हे उपाय सातत्याने करत राहिला तर फरक नक्कीच दिसेल. 2 दिवस करून सोडलं तर काहीच बदलणार नाही. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.